सध्या आपण उल्हास नदी किनारी आहोत आणि उल्हास नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। रात्रीपासून आपण बघत असाल तर एकंदरीत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या मुसळधार पावसाचा परिणाम बदलापूरच्या उल्हास नदीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो। रायगड जिल्ह्यात आपण बघितलं तर सतत पावसाची संततधार सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे। उल्हास नदी जवळपास तिथे सुद्धा उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। त्यानंतर आता आपण बघत असाल बदलापूरची उल्हास नदी काय परिस्थिती आहे तर आपण ती बघत असाल तर धोक्याची पातळी सकाळीच उल्हास नदीने ओलांडलेली आहे। रात्रीच्या दरम्यान सुद्धा या पाणी पातळीत वाढ होत होती। रात्री इशारा पातळी जवळ ही जी उल्हास नदी आहे ती पोहोचली होती। पुन्हा एकदा पाणी पातळी कमतरता झाली होती, परंतु त्यानंतर आपण बघत असाल तर पुन्हा एकदा या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ व्हायला जी आहे ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सध्या आपण उल्हास नदीचं चित्र बघत असाल तर एकंदरीत पुन्हा एकदा नवा पूल ज्या नवा पुलावरून सगळ्यांना आशा अपेक्षा होत्या की जर पूर आला तर आपण या पुलावरून प्रवास करू शकू सुखरूपरित्या, परंतु या ठिकाणी ती जी संकल्पना आहे ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे आणि यामागचं कारण म्हणजे नव्या पुलाच्या सुरुवातीला पाणी सुद्धा लागलेलं आहे या उल्हास नदीचं। पोलीस प्रशासन जे या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी करतायत त्यांना सूचना करताना आपल्याला बघायला मिळत आहेत, कोणीही या उल्हास नदी जवळ या परिसरात येऊ नका अशा सूचना ज्या आहेत त्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत, अग्निशमन दलाच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जात आहेत। आपण बघत तर आपण बघतोय पोलीस प्रशासन या जे बघण्यासाठी ज्यांनी गर्दी केलेली आहे बघ्यांना सूचना देत आहेत। धोक्याची पातळी 17.50 इतकी होती आणि आता ती धोक्याची पातळी सुद्धा उल्हास नदीने सकाळीच 6च्या दरम्यान गाठलेली आहे। या उल्हास नदीचं आपण बघत असाल तर पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। सध्या तुम्ही बघत असाल तो परिसर पेट्रोल पंपाचा परिसर बघाल तर पेट्रोल पंपापर्यंत सुद्धा हे पाणी जे आहे ते आलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि उल्हास नदीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलेलं आहे। याचा परिणाम बघायला गेलो तर 1-2 ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी झालेला आहे। दुबेबाग परिसरात म्हणजे जवळपास आपण 2 दिवसांपूर्वी पाहिलं तेव्हा सुद्धा पूर आला होता, परंतु आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरलं नव्हतं, परंतु आता धोका वाढत चाललेला आहे। दुबेबागचा जो परिसर आहे तो परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सहवास वृद्धाश्रम असू द्या, तिथे एक तबेला आहे, तिथून सुद्धा काही गुरं आहेत त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त आपण बघत असाल तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे सहवास वृद्धाश्रमात राहत होते त्यांना सुद्धा नगराध्यक्षांनी स्थलांतरित केलेलं आहे। पण आता हे जे पाणी आहे ते म्हणजे उल्हास नदीचं एवढं व्यापक स्वरूप आहे उल्हास नदीचं की उल्हास नदीचं एवढं व्यापक स्वरूप आहे की एकंदरीत आजूबाजूला बरेच ठिकाणं आहेत ज्या ठिकाणांहून आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरू शकतं आणि आता हीच परिस्थिती आपण बघत असाल तर आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या उल्हास नदीचं पाणी शिरलेलं आहे। सध्या उल्हास नदीचे लाईव्ह अपडेट आपण घेतोय। याचा परिणाम म्हणजे कर्जत रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे भिवपुरी नेरळचा जो काही मार्ग आहे रेल्वे मार्ग आहे रुळाखालची माती सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेली आहे। रुळाखालची माती वाहून गेली असल्यामुळे सध्याच्या घडीला कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत। ती लोकल सेवा चालू नाहीये। येणाऱ्या ज्या काही म्हणजे मुंबई ठाण्याच्या दिशेहून बदलापूरकडे कर्जतकडे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पुन्हा एकदा फक्त बदलापूर पर्यंत थांबवण्यात येत आहेत। सकाळी 5:30 आणि 6च्या दरम्यान सुद्धा ज्या 2 लोकल आहेत त्या सुद्धा कर्जतच्या दिशेने न पाठवता त्या फक्त आणि फक्त बदलापूरच्या दिशेहून पुन्हा एकदा सीएसटी कडे पाठवण्यात आलेल्या आहेत। गैरसोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकल जे काही रेल्वे प्रवासी आहेत त्यांची झाली होती आणि त्याच्यानंतर आता जवळपास पुन्हा एकदा रुळाखाली माती टाकून पुन्हा एकदा रूळ पहिल्यासारखा करण्यात आला। एक एक्सप्रेस गेली काय आणि पुन्हा एकदा रुळाखालची माती खचून गेली आणि पुन्हा एकदा लोकल सेवा जी आहे ती आता ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते।
शहरातल्या विविध ठिकाणी पाणी शिरत असल्यामुळे, अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे विविध जनजीवन जे आहे ते विस्कळीत होत असलेले चित्र आपण बघतोय. कुठेतरी अपेक्षा होती की आता हे जे पाणी आहे ते कुठेतरी ओसरायला सुरुवात होईल. 2 दिवसांपूर्वी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, परंतु आज पुन्हा एकदा म्हणजे त्या 2 दिवसांपेक्षा जास्त 2 दिवसांपूर्वी जे चित्र होतं त्यापेक्षा भयावह चित्र आपण आता सध्याच्या घडीला पाहतोय. मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय. ही जी उल्हास नदी आहे, काल रात्री जवळपास 15.40 मीटर इतकी पाणी पातळी होती. अगोदर 15.50 मीटर इतकी होती, त्याच्यानंतर 0.10 ने ही पाणी पातळी जी आहे ती या ठिकाणी कमी झालेली आहे. आणि ही पाणी पातळी कमी झाल्यानंतर कुठेतरी सुटकेचा श्वास जो आहे तो रात्री बदलापूरकरांनी घेतला. वाटत होतं पाणी कमी होईल उल्हास नदीचं, पण रात्रभर जो मुसळधार पाऊस बरसलेला आहे त्या मुसळधार पावसामुळे आपण बघितलं तर आता पुन्हा एकदा उल्हास नदीनं रौद्र रूप जे आहे ते या ठिकाणी धारण केलेलं आहे. आणि आता बदलापूर गावात आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. बदलापूरकरांनो, उल्हास नदीवर बघायला येण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी गर्दी करू नका. सुरक्षित राहा, तुम्ही सुद्धा घरीच राहा. पोलीस प्रशासन, अग्निशमन प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करा. घरीच राहा आणि सुरक्षित राहा. तुमच्या परिसरात, तुमच्या इमारतीमध्ये पाणी साचत असेल, कुठे झाड उन्मळून पडलं असेल, त्याची माहिती तुम्हाला प्रशासनाला द्यायची असेल तर ती तुम्ही आमच्यापर्यंत जरी पोहोचवू शकता किंवा प्रशासनाचे संपर्क क्रमांक सोशल मीडियावर आहेत त्या संपर्क क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकता. आज सकाळी हा जो उल्हास नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे त्यामुळे सगळ्या शाळांना सरसकट सुट्टी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता हे पाऊस कधी थांबतो, उल्हास नदीचं पाणी कधी कमी होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण काल आपण एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. नवा पूल कोटी रुपये खर्च करून 2024 ला बांधण्यात आला. आज जुन्याच पुलाचा वापर बदलापूरकर करतायत. जुनाच पूल बदलापूरकरांच्या कामी येतोय. नवीन पूल जो आहे तो पुन्हा एकदा बंद करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून. आणि कोटी रुपये बदलापूरकरांचे कसे वाया गेलेले आहेत, पाण्यात गेलेले आहेत, हे या मागचं किंवा यासाठीचं हे उत्तम, ताजं आणि जिवंत उदाहरण जे आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. हा जो काही पूर्ण पाऊस आपण हा जो पूर्ण पूल जो आहे तो बघत असाल, पूर्ण वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प झालेली आहे. त्यामुळे आता या पुढची जे काही ज्या काही अपडेट असतील पाण्याचे ते आपण वेळोवेळी घेत राहू. बदलापूरकरांना पुन्हा एकदा सांगतोय, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. अपडेट पाहण्यासाठी न्यूज टेक मराठीला फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर्नलिस्ट शाही काळेसह, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.